नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजकारण तुम्ही आपल्या आजूबाजूला नेहमी पाहता, राजकारणाच्या बातम्याही पाहता, राजकारणी नेतेही पाहता. पण जर तुम्हाला विचारलं की नेता म्हणजे कोण, काय उत्तर द्याल? नेता हा लोकांचं नेतृत्व करणारा असावा. नेता हा लोकांना दिशा दाखवणारा असावा. नेता हा आजच्या वर्तमानाच्या पलीकडे जाऊन भविष्याचा अंदाज घेणारा असावा आणि त्याच भविष्याची गरज ओळखून धोरण आखणारा असावा. लोकांच्या भल्याचा विचार करणारा असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आचरणानं आदर्श निर्माण करणारा असावा. हीच अपेक्षा असते ना तुमची नेत्यांकडून, आणि तीच आपल्या नेत्याची ओळख असावी असं तुम्हाला वाटतं. पण सध्या राजकीय क्षेत्रामध्ये जे नेते म्हणून वावरतायत त्यांच्याकडून या सगळ्या अपेक्षा खरंच तुम्हाला ठेवता येत आहेत? जर आज हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ठामपणे हो असं देता येईल? नाही ना. कारण लोकांसमोर बोलताना कसं बोलावं यापेक्षा कसं बोलू नये या बाबतीत सध्या आपले नेते भलतेच पारंगत झालेत. आपण कोण आहोत, आपण कुणाला बोलतोय, आपण काय बोलतोय, आपल्या बोलण्यानं काय परिणाम होणार आहेत याचा काडी मात्र विचार न करता नेते फक्त बोलत सुटतात. काही दिवसांपूर्वीपर्यंत अशा चुकलेल्या वक्तव्यांबाबत किमान माफी मागितली जायची, म्हणजे तशी प्रथा तरी होती. आता तीही पार मोडीत निघाली. आता वरिष्ठांनी कान टोचले तरीही नेते आपल्या केलेल्या चुकीच्या वक्तव्यावर अगदी ठाम राहण्याची हिंमत दाखवतात, माध्यमांसमोर बोलून दाखवतात. नेत्यांच्या या बेताल पर्वामध्ये एक नवा अध्याय रचला गेलाय आणि हा अध्याय रचणारे आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर बरळले आणि त्यावरून प्रचंड वाद झाला. पार मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले, पण पडळकर काही मागे हटायला तयार नाहीयेत. आज चर्चा खरं तर पडळकरांची आहे, पण वाचाळवीरांच्या यादीमध्ये सत्ताधारी काय आणि विरोधक काय यांचा वाटा अजिबात कमी जास्त नाहीये. दोन्ही बाजूला तोडीस तोड आहेत. पण राजकारणात सुरू असलेला हा सगळा तमाशा बघून नेत्यांच्या वागणुकीला लागलेली घसरण कुठं जाऊन थांबणार आहे हा प्रश्न मात्र हे सगळं बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात डोकवतंय. या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि याच अनुषंगानं उपस्थित केले जाणारे अनेक प्रश्नही पाहणार आहोत. पण त्या अगोदर या सगळ्या प्रकरणाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि आज दिवसभर या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय काय घडलं त्याबद्दलचा हा रिपोर्ट बघूयात. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम गरबाचा ये माणसं पाठव, डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना. हे वक्तव्य नीट ऐकलत ना? नसेल ऐकलं तर पुन्हा एकदा ऐका. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव, डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना. हे वक्तव्य करणारे आहे भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि ज्यांच्या बाबतीत ते ही भाषा वापरतायत ते जयंत पाटील म्हणजे राज्याचे माजी मंत्री. आणि ज्या दिवंगत राजाराम बापू पाटील यांचं नाव घेऊन पडळकर बोलतायत ते सांगलीतलं एक मोठं राजकीय आणि सामाजिक नेतृत्व होतं. आता पडळकर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला वाद नवा नाहीये. त्यामुळं पडळकरांनी इतकी पातळी सोडल्यानंतर त्याचे परिणाम दिसले नसते तरच नवल. मला असं वाटतं ही खूप दुर्दैवी घटना आहे. राजकारणात मतभेद हे असलेच पाहिजेत. एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेदच जिथे असतील त्याला लोकशाही म्हणतात. आणि मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांची कमतरता नाही, पण त्यातून जे सत्तेमध्ये असतात
त्यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते. एक खूप अस्वस्थ करणारी, वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते. वैयक्तिक पातळीवर जाऊन आणि तीही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं, ही बेताल वक्तव्य करणं, ही या माननीय आमदार महोदयांनी या वारंवार गोष्टी केलेल्या आहेत. इतकंच नाही तर विधान भवन परिसरात हाणामारी करून त्या सदनाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रताप सुद्धा या आमदार महोदयांनी केलेला आहे. पडळकरांना कुठून ना कुठून तरी नाहीतर कोणाचा तरी हा वरदास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा. नाहीतर जर तुम्ही धरला नाही, जर तिथं समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे. गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्यानं शरद पवारही नाराज झाले. पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन लावला आणि आपली नाराजी व्यक्त केली. मग देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा पडळकरांची कान उघडणी केली. गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले. मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या कान उघडणीचा सुद्धा पडळकरांवर काहीही परिणाम झाला नाही. उलट आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं पडळकरांनी सांगितलं. पण ही असली वादग्रस्त विधानं करणारे पडळकर काही एकटे नाहीये. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनीही पडळकरांचाच कित्ता गिरवला. आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ, आम्ही तुझ्या बापाचं कर्ज माफ करून एवढी आमच्या मंदिरात. आम्ही भीक मागाचा धंदा कधी केला नाही, मा बापानं केला नाही, माय नाही केला नाही. पण दुःख या गोष्टीचं आहे का जेवढे जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही तेवढे शेतकरी म्हणून लढत नाही. हे सगळ्यात मोठं दुःख. लढावं तुम्ही तुमची पार्टी घेऊन. मी तर म्हणतो निष्ठा पार्टीवर नाही, निष्ठा नेत्यावर नाही, निष्ठा माझ्या मायवर बापावर ठेवा. संजय राऊत, नितेश राणे, बबनराव लोणीकर, माणिकराव कोकाटे या नेत्यांची वक्तव्यही वादाचं कारण ठरल्याचा इतिहास फार जुना नाहीये. राज्यातच नाही तर केंद्रातही वादग्रस्त वक्तव्यांची ही परंपरा अगदी नीट जपली जाते. दुर्दैव हे आहे की या असल्या नेत्यांना नीट समज देण्याऐवजी अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरून राजकारण साधलं जातं. वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते हा वरवर दिसणारा प्रॉब्लेम आहे, पण या नेत्यांच्या या असल्या वक्तव्यांवर पांघरूण घालणारी राजकीय व्यवस्था आणि त्याच नेत्यांना आपलं आदर्श नेतृत्व मानणारा समाज हा खरा प्रश्न आहे. जोपर्यंत तिथे बदल घडत नाही तोपर्यंत हे वाचाळ नेते घडतच राहणार. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. त्यामुळे प्रश्न फक्त एखाद दुसऱ्या वक्तव्याचा नाहीये, तर हे वक्तव्य करण्याची येणारी हिंमत, कान टोचणी झाल्यानंतर सुद्धा त्या वक्तव्यांवर ठाम राहण्याची असणारी हिंमत आणि वारंवार वेगवेगळ्या नेत्यांकडून पुढे येणारी ही वक्तव्य, त्यामुळे घसरत चाललेला राजकारणाचा स्तर, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रश्नांवर बोलायचं आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. अवधूत सर नमस्कार, स्वागत आहे आपलं चर्चेत. नमस्कार, धन्यवाद. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेत. अरुणजी आपलंही स्वागत. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल मातेले आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. अमोलजी नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार या चर्चेमध्ये सहभागी झालेत. हनुमंतजी नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. बर, अमोल मातेलेजी, सुरुवातीचा प्रश्न अर्थात तुमच्यासाठी असणार आहे, कारण तुमच्या पक्षाचे नेते आहेत ज्यांच्या बाबतीमध्ये हे वक्तव्य केलं गेलं आणि हे वक्तव्य आज चर्चेला येत आहे कारण ताजं आहे म्हणून. पण महाराष्ट्राच्या राजकारणात असल्या वक्तव्यांची मालिका काही फार कमी नाहीये.
पण काय तुमची एकूण पक्षाची प्रतिक्रिया याच्यावर? निदर्शनं झाली, निषेध नोंदवला गेला, आंदोलनं सुद्धा आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झाली, पण पक्ष म्हणून काय भूमिका आहे? हे काल ज्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी जी अश्लाघ्य पद्धतीची भाषा वापरली आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वडिलांवरती, हा, ती अत्यंत निंदनीय आहे. त्याचं समर्थन आम्हीच काय सगळ्याच पक्षांचा निषेध केला पाहिजे. आता साहजिकच हे कोणाच्या पक्षाचे आमदार आहेत आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहेत, यांना आमदार का केलं गेलं, हे सगळा इतिहास सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात संस्कृती आणि परंपरा संपवण्याचे काम भारतीय जनता पार्टी करते काय असं आता त्यामध्ये दिसून येत आहे. अनेक वेळा त्यांच्या नेत्यांकडून असे आपण आता दाखवलं टीव्ही चॅनलवरती कशा पद्धतीने बोललं जातात. विरोधकांचा अपमान करणं, वैयक्तिक चिखलफेक करणं, त्यांच्या कुटुंबियांबद्दल बोलणं, खालच्या दर्जाची वक्तव्य करणं, हा काय महाराष्ट्र संस्कार नाहीये. तुम्ही टीका करा, परंतु आपल्या कामातून टीका केली गेली पाहिजे. स्वर्गीय ईश्वरराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, आदरणीय पवार साहेब असतील, अनेक वेळा यांनी तारतम्य बाळगून आपली भूमिका मांडण्याचं काम केले. विरोधकाला विरोध देखील केलेला आहे, परंतु कोणावरती वैयक्तिक कधी टीका केली गेली नाही. आदरणीय पवार साहेब असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, यांचे टोकाचे मतभेद होते, परंतु अशा पद्धती त्यांनी वैयक्तिक कुटुंबावरती कधी भाषा वापरली नाही. हा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, प्रथा राहिलेल्या आहेत. परंतु ह्या सगळ्या पायदळी तोडवण्याचं काम आता हल्ली राजकारणामध्ये चाललेलं आहे. आणि आता बोलवीचा धनी कोण आहे हे आपल्याला वेगळी सांगण्याची गरज नाहीये. आता भाजपच्या नेत्यांना जनतेच्या प्रश्नाची उत्तर देता येत नाही की त्यांच्याकडून हे वदवून घेतलं गेलं. आता तसंच दिसते ना, ते एकदा बोलून राहिलेलं नाही. अनेक वेळा आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलले, सुप्रियाताईंबद्दल बोलले, जयंत पाटील साहेबांबद्दल बोलले, आमदार रोहितदादा पवारांबद्दल बोलले. जेव्हा अजितदादा आमच्याकडे होते तेव्हा त्यांच्याबद्दल देखील बोलत होते. आणि ठरवून टार्गेट केले जाते म्हणजे, आणि त्यांना कोणतरी प्रोत्साहित करतंय. असे बरेचसे भारतीय जनता पार्टीमध्ये असे वाचाळवे निर्माण केलेले आहेत की आता काल राहुल गांधींनी मतचोरीचा सगळं ते भांडाफोड केलं आणि तेव्हा हे कुठेतरी अशी काही वक्तव्य आणि हे जाणूनबुजून केलं जातं. म्हणजे दिशाभूल करण्याचं काम एका बाजूने करायचं, हे भारतीय जनता पार्टी हे सगळ्या गोष्टी ठरवून करते. आता तुम्ही जर पाहिलं असेल महाराष्ट्राची जनता हे सर्व पाहते, पण आता जनता विचार पण करते, विकासाच्या अजेंड्यावर हे बोलतच नाही. आता जाणून बुजून जयंत पाटील साहेबांना का टार्गेट करतात? मागच्या अनेक दिवसापासून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये खेचण्यासाठी त्यांना ईडीची कारवाई केली जाते, त्यांना सभागृहामध्ये बोलू द्यायचं नाही, त्यांना तिला निलंबन केलं जातं. त्यांच्यावरती असे आघोरी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्यावर वक्तव्य करून हीन पातळीची, म्हणजे आता त्यांच्यावर टीका केली, पण त्याच्या आई वडिलांना देखील टीका केली. यांना माहिती आहे का राजाराम बापू पाटलांचं या महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये किती मोठं योगदान आहे? त्यांच्या आणि वसंतदादा पाटलांचे देखील मतभेद होते, राजकीय होते, वैचारिक होते. ते अशा कधी खालच्या पातळीवर जाऊन बोलले नाही. आज त्यांच्या जे नातू आहेत खासदार, त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने सांगली जिल्ह्यामध्ये आमचा इतिहास राहिलेला आहे. वैचारिक भूमिका वेगवेगळ्या असेल, राजकीय विरोधक असेल, परंतु आम्ही अशा कुटुंबावरती कोणाच्याही कधी बोलत नाही. परंतु ही सर्व पक्षाच्या लोकांनी आचारसंहिता बाळगली पाहिजे. सन्माननीय अवधूत वाघ साहेब आहेत, अरुण सावंत साहेब आहेत, सिनियर मंडळ आहेत. यांना आता पक्षामध्ये यांचं किती ऐकतात किंवा काय हे मला माहित नाही, कारण मला आदरणीय पवार साहेबांचे संस्कार आहेत, सुप्रियाताईंचे आहेत. आम्हाला असं कुठेही अशी भाषा वापरण्याची परवानगी नाहीये. अनेक वेळा प्रवक्त्यांच्या बैठकीमध्ये देखील आमचे विषय होतात, तेव्हा मुद्द्यावर बोललं पाहिजे, मुद्द्यावरती आपण तुटून पडलं पाहिजे, आकडेवारीमध्ये बोललं पाहिजे, विकासाच्या गप्पा केल्या पाहिजे, परंतु कोणाच्याही वैयक्तिक टीका करायची नाही अशी आम्हाला देखील सूचना आणि हे आहे. फक्त राजकारणातच कशाला, अगदी कुठल्याही परिघामध्ये असू देत, वैयक्तिक टीका व्हायला नको आहेत हे मान्यच. अवधूत वाघजी, हा काय प्रकार आहे? म्हणजे एक तर आहे की पडळकरांना पवार कुटुंबियांबद्दल काही नाराजी असेल, त्यांचे काही राजकीय मतभेद असतील, ठीक आहे, पण प्रत्येक कुटुंबातल्या त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल ते बोलतात, हेही मान्य केलं. पण काल जी भाषा वापरली पडळकरांनी जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये, त्याचं काय आणि कसं समर्थन करायचं? त्यामुळे कोण समर्थन करतंय? आम्ही तर समर्थन करत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पडळकरांना स्पष्ट शब्दामध्ये समज दिलेली आहे आणि पडळकरांनी जे शब्द वापरले, जी भाषा वापरली, ती आम्हाला मान्य नाही, ती आम्हाला अमान्य आहे, अशा शब्दामध्ये आपला संताप आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे पडळकरांना सपोर्ट करणं, त्यांना चिथवणं किंवा त्यांना
त्यांच्याकडनं बोलवून घेणं हा विषयच उद्भवत नाही. परंतु इथे मला डॉक्टर मॅडम एक प्रश्न विचारायचा आहे की आदरणीय शरद पवार साहेबांनी देवेंद्रजींना फोन केला आणि देवेंद्रजींना पडळकर जे बोलले ते चुकीचं कसं आहे हे पटवून दिलं. त्याचबरोबर जर शरद पवारजींनी बच्चू कडू यांनी जो आदरणीय मुख्यमंत्र्यांचा बाप काढला त्याच्याबद्दल पण नापसंती व्यक्त केली असती, तसं कुठेतरी स्टेटमेंट दिलं असतं तर ते थोडंसं मला वाटतं बॅलन्स झालं असतं. फक्त आपल्या एखाद्या कार्यकर्त्याचा बाप काढला, समर्थन करत नाही आम्ही. तर मला बोलू देत, मला बोलू देत. आपण बोलत असताना मी नाही ना डिस्टर्ब करत. हो, हा प्लीज. तर ते केलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं. तर ती बॅलन्स्ड भूमिका होती. आपल्या एका कार्यकर्त्याला कोणीतरी वाईट बोललं, अपशब्द बोललं, त्यामुळे नेता म्हणून धावून जाणं, त्याला त्याच्या पाठी उभं राहणं हे तर नेत्याने केलंच पाहिजे. परंतु एवढ्या सिनियर स्टेचर असलेल्या 83 वर्षाच्या शरद पवारांकडून आम्हाला आणखीन काही अपेक्षा होती की त्यांनी बच्चू कडू यांचे सुद्धा कान उपटले पाहिजे होते. तसं काही झालं नाही. आता तुम्ही आतापर्यंत जी नावं घेतली ती मला वाटतं अगदी सिलेक्टिव्हली तुम्ही नावं घेतली. तुम्ही कोकाटेंचं नाव घेतलं, इतरांचं नाव घेतलं, हे सगळे युतीमधल्या नेत्यांचं नाव घेतलं. पण त्याच्यामध्ये कंगना रनावतला हरामखोर म्हणणाऱ्या, आणखीन स्वप्ना पाटकरला आई बहिणीवरून शिवी देणाऱ्या या संजय राऊत बद्दल तुम्ही एक चकार शब्दही काढला नाही. मग तुम्ही पॅकेज नीट ऐकलं नाहीत सर. ताई मला बोलू देत. तुमचं जस्टिफिकेशन नको आहे, मला बोलू देत. तुम्ही ज्यावेळी बोलताय त्यावेळी आम्ही बोलत नाही. मी तुम्हाला एवढंच सांगते की ते नाव आहे. मला बोलू देत. तुम्ही मला बोलवलेलं आहे बोलायला, मला क्रॉस करायला नको. मला माझे विचार मांडू देत. मला माझे तुम्हाला अडवत नाही. मी एवढंच सांगते की संजय राऊतांचं नाव त्या यादीत आहे. ताई तुम्ही संजय राऊतचं नाव आता घेतलं नाही आतापर्यंतच्या चर्चेमध्ये. संजय राऊतला रोज सकाळी 9 वाजता कोण प्रसिद्धी देतं? तर अशा प्रकारे जे वाचाळवीर सर्व पक्षांमध्ये आहेत त्यांना मीडिया का नाही थांबवत? मीडिया का त्यांना दाखवतं? आणि ते दाखवतात म्हणून त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी वायफळ बोलल्यानंतर आपल्याला प्रसिद्धी मिळणार. येन केन प्रकारेण प्रसिद्धी पुरुषा भवेत या तत्वावर काही जण विश्वास ठेवतात आणि अशी अमंगल भाषा बोलतात. त्यामुळे मीडियाने सुद्धा अशा लोकांच्या वाचनाला रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि शेवटचा मुद्दा मांडतो की बघा, पाटील बोलले तर चालतात पण पडळकरांनी बोलायचं नाही, पवारांनी बोललं तर चालतं, भुजबळांनी बोलायचं नाही, राऊत बोलतात ते चालतं, बननी बोलायचं नाही, देशमुखांनी बोललं तर चालतं, मुंडेंनी बोलायचं नाही, ठाकरेंनी बोललं तर चालतं, कांबळेंनी बोलायचं नाही, आणि जरांगेंनी बोललं तर चालतं आणि हाकेने बोलायचं नाही. असं आता फार काळ चालणार नाही. तुम्ही तुमच्या स्वतःचं कुटुंब मजबूत ठेवण्यासाठी महाराष्ट्रामधल्या 100 घराण्यांनी या 12 बलुतेदारांना आणि वेशी बाहेर असलेल्या लोकांचा आवाज इतकी वर्ष दाबला आहे आणि सत्तेचा फायदा घेऊन आपापलं घराणं मोठं केलंय. त्याच्या विरुद्ध आवाज हा उठणार. हे काही फार सुशिक्षित लोक नसतात, बिचारे अशिक्षित असतात. आमचे जयंत पाटील साहेब व्हीजेटीआय मधनं मला 2 वर्ष ज्युनियर आहेत, इंजिनियर आहेत, MS झालेले आहेत, अतिशय हुशार बुद्धिमान माणूस आहे. भाषेवर त्यांची कमांड आहे. कदाचित पडळकरांच्या भाषेवर तेवढा कमांड नसेल, त्यामुळे त्यांना जे काय बोलायचं होतं ते स्पष्ट शब्दामध्ये आणि चुकीच्या शब्दामध्ये बोलले असतील. परंतु या आता 100 घराण्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या विरुद्ध आता विद्रोह व्हायला लागलेला आहे आणि तळागाळातला माणूस बोलायला लागलाय. बरं, अवधूत वाघ सर, शेवटच्या वाक्यानं मला मात्र प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उपस्थित केलं की तुम्ही सगळं बोलताना असं म्हणताय की पडळकरांची ते ग्रामीण असतील, ते कुठल्या ग्रामीण माणसाची भाषा ही असते की कुणाच्या तरी बापाच्या बाबतीत, कुणाच्या तरी आईच्या बाबतीमध्ये वक्तव्य करायची? याला आपण भाषेचा साथ द्यायचा आणि याला भाषेचा साथ देऊन आपण म्हणायचं की त्यांची भाषा असेल म्हणून, आणि मग त्यांच्या मातीचा, भाषेचा, ते कुठल्या प्रदेशातनं आलेलं आहे, ही एक नवीच फॅशन महाराष्ट्रामध्ये रुजू व्हायला लागली आहे आता. मग जरांगेनी जी भाषा वापरली त्याचं कसं आपण समर्थन करायचं? जरांगेंच्या आंदोलनामध्ये आम्ही आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही मागत, त्याचं तुम्ही समर्थन केलेलं नाहीये अवधूतजी. आणि उलट जरांगेंनी सांगितलं की माझ्याकडनं चूक झाली असेल, माझ्याकडनं गेलं असेल तर ती माफी मागतो. पडळकरांनी मागितली आहे का ती माफी? नाही मागितली. मी पडळकरांचं समर्थन करायला इथे बसलेलो नाही. मुख्यमंत्री साहेबांनी फोन केल्यानंतर मला फक्त एवढंच म्हणते अवधूतजी, शेवटचं वाक्य जेव्हा तुम्ही असं म्हणालात की पडळकरांची भाषा ग्रामीण असेल,
पडळकरांचा बोलण्यात ते अनावधानाने बोलून त्यांच्या बोलण्याचा तो हेतू नसेल तर याच्या मागे आपल्याला त्यांच्या वक्तव्याचं गांभीर्य किंवा त्यांच्या वक्तव्यानं जे समोर आलेलं आहे त्यांची भावना ती नाकारता येणार नाही इतकंच म्हणायचं होतं. बाकी मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाहीये. हनुमंतजी. कविताजी, आपल्या वाणीचा उपयोग कसा करायचा याबद्दल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मध्ययुगीन काळामध्ये, प्राचीन काळामध्ये आणि आधुनिक काळामध्ये खूप बोललं गेलेलं आहे. जर भारतीय संस्कृतीचा अभिमान म्हणून भारतीय जनता पक्ष सांगत असेल, पार्टी विथ डिफरन्स म्हणून सांगत असेल आणि काहीतरी एक हिंदुत्ववादाचा ओरा ते घेऊन जनतेसमोर येत असतील, तर त्यांना मला सांगायचंय की वाणी रसवती यश्य, यश्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यश्य, सफल तस्य जीवन. जो माणूस रसाळ वाणीचा बोलतो, आमच्या तुकोबांनी सांगितलं, वाणीचे रसाळ मनीचे निर्मळ, त्याचे गळामाळ असो नसो. आमचे वामन निंबाळकर दलित साहित्यातले सांगतात, शब्दांनीच पेटतात घरेदारे आणि माणसे सुद्धा. शब्दांवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे, भान असलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. पक्ष, संघटना, राजकारण, वेगवेगळ्या गोष्टी. पण महाराष्ट्राचं कल्चर हे ऐसी वाणी बोलो कोई न बोले झूठ असं सांगणाऱ्या कबीरांना मानणारी असावी. या काळामध्ये, ज्या काळामध्ये महाराष्ट्र इतका सुसंस्कृत म्हणून पुढे आलेला आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्मामधले सगळ्या पक्षातली लोक ज्यावेळेस एकमेकांचा आदर करणारी संस्कृती मागे सोडून गेलेली आहेत, त्यावेळेस त्या संस्कृतीला, मग सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक क्षेत्रातले असेल, बट्टा लावण्याचं कारण आमच्या सगट, बीजेपी सगट कुणीही करू नये ही एक छोटा कार्यकर्ता म्हणून हात जोडून विनंती. कालची जी गोपीचंद पडळकर साहेबांची भाषा होती, ते विद्यमान आमदार आहेत, सभागृहामध्ये आहेत, ऐतिहासिक अशा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते आहेत. ज्या विधानसभेमध्ये आशू आडवाणी होते, उद्धवराव पाटील होते, यशवंतराव चव्हाण होते, सुधाकरराव नाईकांसारखे, विलासराव देशमुखांसारखे सुसंस्कृत माणसं ज्या सभागृहात निवडून गेली, त्या सभागृहाचं ते प्रतिनिधित्व करतात. आणि आता अवधूत वाघ साहेबांनी जे सांगितलं ना, 18 पगड जातीमधले, गाव कुसाच्या बाहेरचे, यशवंतराव चव्हाण साहेब पहिल्या पिढीतले राजकारणी होते, शरद पवार साहेब पहिल्या पिढीतले राजकारणी होते, आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब पहिल्या पिढीतले राजकारणी होते, वसंतराव नाईकांच्या, सुधाकरराव नाईकांच्या घरामधली ती पहिलीच पिढी होती. त्यामुळं कोणीतरी पहिल्यांदा राजकारणात आलं आणि त्यानं काहीही बोलायचं असं समर्थन होऊ शकत नाही. माझ्या 7 पिढ्यामध्ये मी पहिला राजकारणी आहे, म्हणून अवधूत वाघ साहेबांच्या आईवडिलांवर बोलायचा मला काही एक अधिकार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी वाचाल संस्कृती आणली. मस्जिदीत जाऊन मारतो म्हणणारे नितेश राणे असतील, ते भोसरीचे आमदार लांडगे असतील, ही सगळी मंडळी, किंवा शरद पवारांविषयी वाईट बोलणारे ते सदाभाऊ खोत असतील, या सगळ्या मंडळींना हात जोडून माझी विनंती आहे की तुमची मोडस ऑपरेंडी आता बंद करा. भगतसिंग कोश्यारी, सावित्रीबाई विषयी वाईट बोलले, महात्मा फुलेंविषयी वाईट बोलले, तो निशिकांत दुबे महाराष्ट्रातल्या लोकांविषयी वाईट बोलतो, तो प्रशांत कोरटकर नावाचा भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात फिरणारा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाईट बोलतो. हात जोडून विनंती, आपल्या वाणीवर नियंत्रण आणा आणि ती आणण्याची सगळी जबाबदारी पक्ष प्रमुखाची असते. शेवट करतो मी, माझ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री राहिलेले मणिशंकर अय्यर नरेंद्र मोदींना नीच माणूस म्हणाले. आम्ही नाही समर्थन केलं, आम्ही नाही बाजू घेतली आणि फक्त फोन करून समज दिली असं आम्ही तोंड घेऊन मीडियाला सांगण्याचा तोंड पाटीलकी आम्ही केली नाही. त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं. धमक आहे देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये आणि त्यांना खरंच त्या विधानाचं वाईट वाटलंय तर गोपीचंद पडळकरांवर निलंबनाची कारवाई भारतीय जनता पक्षानं करावी. बरं, याच्याबद्दल अवधूत वाघ यांना विचारूया, पण त्या अगोदर अरुण सावंत सरांकडे जाते. अरुणजी, आता गोपीचंद पडळकरांबद्दल तुम्ही काय म्हणणार? कारण तुमच्याकडे संजय गायकवाड आहेत, तुमच्याकडे संतोष बांगर आहेत. आता हे सगळ्यांची वक्तव्य ताजी असताना गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याबद्दल काय, म्हणजे त्याला समर्थन द्याल, ते मान्य कराल, अमान्य कराल, निषेध कराल, काय भूमिका घ्याल? डॉक्टर कविता राणेजी, ज्याचं नाव आपण घेत आहात त्या गोपीचंद पडळकर यांच्या बद्दल किंवा त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने मी काहीही बोलणार नाही, कारण त्या लायकच तो व्यक्ती नाही. आणि नाही मी माझ्या पक्षामध्ये अशा प्रकारची जी काही लोक आहेत त्यांच्या बरोबर सुद्धा बोलणार. याचं कारण काय, तर प्रत्येक पक्षामध्ये असे नमुने आहेत आणि असतात. आमच्या सुद्धा पक्षामध्ये असे नमुने आहेत. मी माझ्या पक्षाला वेगळं समजणार नाही. मात्र सुरुवातीला आपण जे म्हणालात की नेता म्हणजे कोण, नेता कसा असावा आणि त्याच्याबद्दल आपण काही विवेचन दिलं होतं, ते खरं होतं. पहा, जनता या राज्याची 12.5 कोटी जनता पाहत असते. प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला सुद्धा ते जोखत असतात आणि नेत्यांना सुद्धा जोखत असतात आणि त्याच्यानंतरच त्याचे परिणाम
हे निवडणुकांच्या निकालामधून दिसत असतात. पहा, हल्ली झालंय का, एक फॅड झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारण, महाराष्ट्राच्या जनतेला मी म्हणत नाहीये, महाराष्ट्राची जनता ही 100% सुसंस्कृत आहे. नेत्यांनी आपली लायकी सोडली असेल याचा अर्थ महाराष्ट्र असंस्कृत झाला असं होत नाही. मी नेत्यांबद्दल सांगतोय, असे नेते प्रत्येक पक्षात आहेत. मी कुणाची नावं घेणार नाही, माझ्याकडे लिस्ट आहे सर्व पक्षातील नेत्यांची. परंतु उगीच कोणाचं नाव घेऊन आपलं तोंड आपण का खराब करूया? झालंय काय, एक फॅड कसं झालेलं आहे की काहीतरी अभद्र बोला, अर्वाच्य भाषेत बोला, अश्लाघ्य भाषेत बोला आणि सामाजिक आणि सांस्कृतिक तेढ निर्माण करा, की मग काय होतं, सगळ्या चॅनेलचे, प्रसिद्धी माध्यमांचे जे कॅमेरे असतात ते आपल्याकडे लागतात. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते, आपल्या नेत्याची थाप त्यांच्या पाठीवर पडते, असा काही लोकांचा गैरसमज झालेला आहे. आणि हे असे काही नेते आपलं तोंड सोडून वाटेल ते बोलायला लागलेले आहेत. परंतु प्रत्येक पक्षाच्या नेत्याची ही जबाबदारी तर आहेच, परंतु जो हे असं वाक्य बोलत असतात, असे हे जे काही नेते ज्यांना 4-4, 5-5 लाखाची जनता निवडून देते आणि ते त्या लोकांचं नेतृत्व करायला लोकसभेमध्ये आणि या विधानसभा, विधान परिषदेमध्ये येऊन बसलेले असतात, अशा नेत्यांची अशी जी काही वक्तव्य असतात ती 2-2, 3-3, 4-4 वेळा प्रसार माध्यमांनी सुद्धा दाखवली नाही पाहिजे. कारण काय, त्याच्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत असते आणि त्यांना असं वाटतं, अरे वा मी चमकलो. काही प्रवक्त्यांना तर असं वाटतं की मी जोपर्यंत काही एखादं शिवीगाळ करून किंवा एखादं खोटारडं वाक्य बोलत नाही तोपर्यंत माझ्याकडे कॅमेरे लागणार नाहीत, मला प्रसिद्धी मिळणार नाहीत आणि माझी सगळ्या चॅनेलवरती वाहवा होणार नाही. त्यामुळे नेते, प्रवक्ते यांनी आपली भाषा सुधारली पाहिजे. आपणास एकच वाक्य शेवटचं मी सांगेन की कुणी विश्वास ठेवा किंवा नको ठेवू, परंतु आमच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदेजी, हे आठवड्यातून एकदा, कधी कधी तर महिन्यातून ते 2-2, 3-3 वेळा आम्हाला बोलावून मार्गदर्शन करत असतात की अभ्यास करा, नीट बोला. एक वेळ नाही बोललं तरी चालेल, परंतु चुकीचे शब्द कोणाही बद्दल आपण वापरू नका, कारण त्याच्यामुळे पक्षाची इमेज खराब होणार आणि तुमची स्वतःची सुद्धा इमेज खराब होणार. असं समजावणारा मला वाटत नाही की नेता इतर पक्षामध्ये कुणी असेल, मी काही नाहीच असं म्हणत नाही, परंतु वारंवार आम्हाला बोलावून सांगणार नेता आम्हाला लाभलेला आहे, एवढंच मी सांगेन. पण तरी पण तुमच्या पक्षाचे नेते काही ऐकत नाहीयेत, ते काही वादग्रस्त वक्तव्य करण्याचं थांबत नाहीयेत, वाचाळवीरपणा चालूच आहे त्यांचा. ते घेत नाहीत वाटतं एकनाथ शिंदेना सिरियसली, ते जे काय सांगतात त्याच्यावरून. याचा अर्थ तुम्ही एकनाथ शिंदेजी सांगतायत त्याच्यात ते असफल होतात असं नका काढू. कारण काय होतं, एकनाथ शिंदेजी हे प्रत्येक प्रवक्त्यांना सत्य सांगायचा प्रयत्न करत आहेत. नेत्यांनी धडे तर घेतलेच पाहिजे, परंतु प्रत्येक पक्षात असे नमुने आहेत. मी ठासून सांगतोय, आमच्या आहेत, इतरही पक्षांमध्ये आहेत, मी इतर पक्षांची नावं घेणार नाही. कधी कधी चुकीचे सुद्धा वक्तव्य काही प्रवक्त्यांकडून आणि नेत्यांकडून केली जातात आणि मग सभ्य प्रवक्ते त्याच्यावरती परत बिचारे रिॲक्ट होतात. कालच आपल्याच चॅनेलवरती घडलं होतं, एका प्रवक्त्याने म्हणजे जे अवधूत वाघ आपल्या वाणीवर फक्त प्रभुत्व ठेवून नाही तर प्रचंड नियंत्रण ठेवून सुद्धा असतात, जे सावंत आपल्या वाणीवर प्रचंड नियंत्रण ठेवून असतात, जे हनुमंत पवार कायम संतांचे दाखले देतात, त्यांना सगळ्यांना यांच्याबद्दल बोलावं लागतं. जे वाचाळवीर असतात त्यांचे वाचाळवीर बोलून बाजूला होतात आणि त्यांचं समर्थन नाही जरी म्हटलं तरी त्या वतीनं पक्षाची बाजू मात्र तुम्हाला मांडावी लागते. हे मी मान्य करते. अवधूत वाघजी आणि सावंतजी, तुम्ही मीडियावर दोष टाकलात की मीडियाने हे दाखवणं बंद केलं पाहिजे. एका अर्थाने म्हटलं तर तुमची अपेक्षा मान्यही करता येईल, पण ते प्रत्यक्षात प्रत्येक वेळी शक्य असतं असं नाही. हे तुम्हालाही माहिती आहे, हे मलाही माहिती आहे. कारण नेत्यांनी काहीतरी बोलायचं आणि ते अजिबात दाखवायचं नाही हे कायम शक्य होणार नाही. कारण जर ते दाखवलं नाही तर हे नेते काय वाचाळपणा करतात ते कदाचित लोकांसमोर जाणार नाही आणि मग या चर्चाच होणार. त्यामुळे त्यांचा वाचाळपणा जर थांबवता येत नसेल तर तो फक्त माध्यमांनी थांबवावा ही मला नाही वाटत की फार रास्त अपेक्षा आहे म्हणून. पण आता प्रश्न असा आहे अवधूतजी, तुम्ही वारंवार मला सांगता की याचं समर्थन करता येणार नाही. गोपीचंद पडळकर या एका व्यक्तीपुरतं जर बोलायचं झालं तर त्यांचं काही पहिलं वादग्रस्त वक्तव्य नाहीये. बरं, पवार कुटुंबियांबद्दल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आत्ताचा पक्ष, आधी अजित पवार होते तेव्हा तो राष्ट्रवादी काँग्रेस होता, त्या पक्षातल्या नेत्यांबद्दल त्यांनी असलं काहीतरी बोलणं हेही पहिल्यांदा घडलेलं नाहीये. मग याच्या अगोदर जेव्हा ते हा वाचाळपणा करत होते त्याच वेळेस जर आवर घातला असता तर कदाचित आज त्यांची हे बोलण्याची हिंमत झाली नसती. मग जो आरोप केला जातोय की पाठिंबा दिला जातो, पाठीशी घातलं जातं, तो योग्य आहे असं म्हणावं लागेल ना.
तुमच्या या आरोपाचा मी सर्वप्रथम इन्कार करतो हम्म. आणि भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व कुठच्याही प्रकारे अशा वाचाळवीरांच्या मागे नाही आहे हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. कारण एकदा नव्हे तर दोनदा माझ्या स्वतःच्या स्टेटमेंटवर पक्षाने मला 2-2, 3-3 महिने हे मीडियामध्ये जाण्यास बंदी घातली होती आणि मला सुद्धा शिक्षा दिली होती. हे मी माझ्या अनुभवाने सांगतो. आता या संपूर्ण संभाषणामध्ये आलेले 1-2 मुद्दे सांगतो. आमचे हनुमंत पवार साहेब तरुण तडफदार प्रवक्ते आहेत, अतिशय चांगली उदाहरणं देतात. त्यांनी आता मणिशंकर अय्यर यांचं उदाहरण दिलं, परंतु ते खरं आहे की खोटं आहे मला माहित नाहीये, म्हणजे मला आठवत नाहीये. पण पवार साहेब म्हणत असतील तर ते खरं पण असेल. पण त्याचबरोबर आदरणीय सोनियाजी गांधी या नरेंद्र मोदींना मौत का सौदागर म्हणाल्या, त्याचं काय झालं हा एक प्रश्न उपस्थित राहतो. दुसरा, तुम्ही आता मी सुरुवातीला जसं सांगितलं की पडळकरांच्या कुठच्याही गोष्टीचं समर्थन करत नाही, पण त्याचबरोबर एक उदाहरण जे आता सावंत साहेबांनी दिलं तसं एक उदाहरण मी माझ्या पक्षातलं नाही दुसऱ्या पक्षातलं देऊ इच्छितो. एवढा मी मनाचा मोठेपणा दाखवतो. जेव्हा शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नव्हता त्यावेळची ही गोष्ट आहे. आणि त्यावेळी त्यांच्या पक्षातल्या एका तरुण युवतीने एका जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदींवर अतिशय खालच्या स्तरावर आणि तिच्या वयाला शोभणार नाही अशा प्रकारे टीका केली. सुदैवाने त्या सभेला स्वतः अजितदादा पवार होते. अजितदादा पवार ज्यावेळी भाषणाला उठले त्यावेळी त्यांनी 1,000 मला वाटतं 5,000 लोक तर समोर असतील, त्या 5,000 लोकांसमोर त्या तरुणीची, मी मुद्दाम नाव घेत नाही, त्या तरुणीची कान उघडणी केली आणि तिला स्पष्ट शब्दात समज दिली की एवढ्या मोठ्या माणसासमोर तू बोलण्यास योग्य नाहीयेस. आपण आपली काही जी लिमिट आहे, आपली जी एक घालून दिलेला परीघ आहे त्यामध्येच बोललं पाहिजे हे सांगण्याचं धारिष्ट्य अजित पवारांनी दाखवलं. मला असं वाटतं की असं धारिष्ट्य सर्वांनी दाखवावं. मी अजित पवारांचं त्या दृष्टीने अभिनंदन करतो. आपण काय करतो, कित्येक वेळा ना जस्टिफिकेशन देतो. म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरेंची भाषा असो आणि आता उद्धव ठाकरे सुद्धा ओढतात आहेत, ती भाषा सुद्धा काही सुसंस्कृत नव्हती. या सुसंस्कृत भाषेला आपण ठाकरी भाषा एकदा म्हणायला सुरुवात केली तर ती आपण एक्सेप्ट करून टाकली. नाही, ते तसंच बोलणार, ती त्याच्या भाषेची आणि बोलण्याची पद्धत आहे, तो त्यांच्या बोलण्याचा लिहाज आहे. आता हीच जर पद्धत मी म्हटलं ही पडळकरी भाषा आहे तर चालेल का, तर नाही चालणार. आता दुसरी गोष्ट आहे कमरेखालचा वार किंवा अश्लाघ्य भाषेमध्ये टीका. त्याहून महत्वाची गोष्ट काय आहे की यामुळे एक जयंत पाटील दुखावले गेले, परंतु ज्यावेळी स्वतः शरद पवारांनी राजू शेट्टीची जात काढली आणि हे लोक काय शेतकरी आहेत का, या लोकांनी कधीपासून शेती करायला सुरुवात केली असा प्रश्न विचारला. त्याचबरोबर छत्रपती संभाजींना ज्यावेळी खासदारकी दिली देवेंद्रजींनी, त्यावेळी आता पेशवे महाराजांना पगडी घालायला लागले अशा प्रकारचा संदर्भ दिला. त्यावेळी एक संपूर्ण समाज दुखावला गेला. ही स्टेटमेंट सुद्धा पवार साहेबांच्या लेवलच्या माणसाला शोभणारी नाहीये. पवार साहेबांचं स्टेचर जे आहे ते नॅशनल लेवलचं आहे. भले त्यांचा पक्ष आता छोटा असो, भले त्यांच्याकडे फारसे आमदार नसोत, परंतु एक व्यक्ती म्हणून, एक नेते म्हणून आम्ही नेहमीच त्यांचा आदर करतो. अशा आदरणीय व्यक्तीने अशा प्रकारे स्टेटमेंट दिल्यानंतर त्यांच्या चेल्या चपाट्यांचं फावतं. परंतु आतापर्यंत लक्षात घ्या, आमच्या कुठच्याही शीर्षस्थ नेत्याने कधीही चुकूनही अशा प्रकारची स्टेटमेंट दिली नाहीत, हे मी अधोरेखित करू इच्छितो. बर, पण माझा मूळ प्रश्नाचं उत्तर अवधूतजी तुम्ही दिलत नाही. मूळ प्रश्न हा आहे की तुम्ही म्हणताय हे सगळं खरं आहे, समर्थन दिलं नाही, पण समर्थन दिलं नाही यानं प्रश्न थांबत नाही ना. जर वारंवार गोपीचंद पडळकर हे बोलण्याची हिम्मत करत असतील आणि आज सुद्धा जेव्हा देवेंद्र फडणवीस त्यांचे कान टोचतात तेव्हा ते म्हणतात मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, म्हणजे त्यांना हिम्मत मिळते ना. त्यांना माहिती आहे आपल्या पक्षामधून काहीही कमी जास्त होणार नाहीये, ना आपल्या आमदारकीवर काही गदा येणार आहे, ना आपल्या नेतृत्वावर काही गदा येणार आहे, ना आपल्यावर काही कारवाई होणार आहे. समर्थन न करणं हे बोलणं सोपं आहे, पण समर्थन न करताना जर कारवाईची भीतीच नसेल, आपण केलेल्या वक्तव्यावर जर पश्चातापच नसेल, तर फक्त समर्थन करत नाही असं बोलून आपली पाठ कशी काय सोडवून घेता येईल? कविताजी, असं आहे की पक्षांतर्गत कारवाई काय होते हे मीडियासमोर कधी येत नाही. कित्येक वेळा वेगवेगळ्या कमिटीज असतात, मंत्रिमंडळामध्ये संधी असते, कित्येक वेळा इंटरनल पोझिशन्स असतात. मी जर काही चूक केली तर पक्ष मला तशी संधी देत नाही, यालाच शिक्षा असं म्हणतात.
परंतु निवडून आलेल्या आमदाराला त्याची आमदारकी मागं घेता येत नाही ना. आणि एवढ्या कारणावरून तुमची जर अशी अपेक्षा असेल की त्यांना पक्षातनं काढूनच टाकलं पाहिजे, तर तसं पण होत नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, गोपीचंद पडळकर हे पक्षाचे प्रवक्ते होते. ज्यावेळी ते आमदार झाले, एका मिनिटात संपवतो, नंतर तुम्ही बोला. एका मिनिटात संस्कृती आहे. तुम्ही एका बाजूने सांगताय असं बोलायला नाही पाहिजे, एका बाजूने समर्थन करताय, चुकीचं आहे. फडणवीस साहेबांनी समज दिल्यानंतर त्यांनी माफी मागायला पाहिजे होती. का मागितली नाही त्यांनी? मोठे बंद करत होतं, मोठं बंद करत होतं. याचा अर्थ असा आहे की तुमचा आमदार तुमच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना नेत्यांना जुमानत नाही. झालं तुमचं बोलून? हा, तर ते प्रवक्ते झालं होते. नाही. तुम्ही आम्हाला प्रवचन सांगताय, म्हणजे एका बाजून तुमच्या लोकांचं तुम्ही समर्थन करताय. वागता हे तुम्हाला पटतंय का? आपल्या स्वतःच्या आई वडिलांबद्दल असं कोणी बोललं तुम्ही ऐकून घ्याल. आणि जर चुकून असं अनावधान घडली घटना तर आपण त्याची माफी मागतो. पण असं किती वेळा घडणार? वारंवार जाणून बुजून हे कृत्य केलं जात आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी फोन केल्यानंतर देखील त्यांना समज दिल्यानंतर ते शब्द मागे घेत नाही. याचा अर्थ काय होतो? म्हणजे तुम्ही बोलत राहा असंच होतो ना त्याचा अर्थ. म्हणजे ठेवायचं, चालू ठेवायचं का? तुम्ही 2 बोलणार, आम्ही 4 बोलणार, ही संस्कृती आपली महाराष्ट्राची ठेवायची की पुढे मला सांगा तुम्ही. ठीक आहे, बोला अवधूत वाघजी. धन्यवाद. गोपीचंद पडळकर पक्षाचे प्रवक्ते होते. आता ते पक्षाचे प्रवक्ते नाहीयेत. यातलं काहीतरी कारण असेल ना. आणि दुसरं, ज्यावेळी आता अमोल मातेले माझे मित्र आहेत, आमचे शेजारी आहेत, त्यांनी 100 प्रश्न विचारले. अहो, तुमचे स्वतःचे मंत्री जितेंद्र आव्हाड ज्यावेळी मंत्री असताना त्यांनी अनंत करमुसेला आपल्या बंगल्यावर आणून मारलं. इथे तर कुणीतरी बोललंय, पण तिकडे फिजिकल अब्यूज केलेली आहे. मग ते इकडे संजय गायकवाड. पण तेच मी सुरुवातीला म्हणूनच म्हटलं होतं की दोन्हीकडे कमी नाहीये, दोन्हीकडे सारखेच आहेत. तिकडे जितेंद्र आव्हाड असतील तर इकडे आमदार निवासामध्ये तशीच करणारे संजय गायकवाड आहेत. काही कुणाला झाकायला नको आणि कुणाला काढायला नको, सगळेजण सारखे आहेत. प्रश्न हा आहे की एखादा नेता जर वारंवार हे करत असेल तर त्याला पक्षाच्या नेतृत्वाची भीती नाहीये का? त्याला स्वतःच्या नुकसानीची भीती नाहीये का? त्याला आपल्या पक्षाच्या प्रतिमेची भीती नाहीये का? आणि जर ती भीती नसेल तर मग या नेत्यांना काय बळ दिलं जातंय का, असा प्रश्न आहे. कारण गोपीचंद पडळकरांचं काही हे पहिलं वक्तव्य नाही. बरं, आज अवधूत वाघजी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकर यांचे कान टोचले, त्याच्या जोडीला त्यांनी आणखीन काही वाक्य म्हटली की ते आक्रमक नेते आहेत, त्यांना चांगलं भविष्य आहे. म्हणजे एकीकडे त्यांचे कान टोचायचे आणि दुसरीकडे त्यांच्या आक्रमकतेचं, त्यांच्या भविष्याचं कौतुक करायचं. यातून गोपीचंद पडळकरांना काय सल्ला मिळतोय? नाही मागत आहेत ते माफी, नाही वाटत आहे त्यांना आपण दिलगिरी व्यक्त करावी आपल्या शब्दांबद्दल. मला असं वाटतं की आता आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांनी काय बोलावं आणि काय नाही याची स्क्रिप्टच आपण मीडियाकडनं घेत जाऊया. काही गरजच नाही. मुद्दा तो नाहीये. मुद्दा आहे अवधूत वाघजी, तुम्ही असं सगळं मीडियावर ढकलू नका. तुम्ही असं सगळं मीडियावर ढकलू नका. ते जे काही बोलले त्याच्याबद्दल मी तुम्हाला फक्त विचारते. ह्या भाषेचं ते समर्थन करणार नाही, उचित सूचना देतील आणि हे शब्द मागे घ्यायला लावतील. त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे त्यांना ठरवते. त्याच्यावर तुम्ही वाद घालू शकता, पण त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं बरोबर आहे. म्हणूनच हा प्रश्न होता अमोल मातेरे जिथे येते मी तुमच्याकडे. म्हणूनच हा प्रश्न होता की जर त्यांना भीतीच नसेल तर मग ही वक्तव्य वारंवार होत राहतील. याच्या अगोदर त्यांनी 5-10 केली होती, याच्या नंतरही करतील. आता या वक्तव्याची तीव्रता का आहे? कारण त्या अशा व्यक्तींबद्दल बोलतायत ज्या व्यक्ती या जगामध्ये हयात नाहीयेत आणि त्या व्यक्तींबद्दल त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही वाक्य, एखाद्या कुटुंबाची बदनामी करणारी ही वाक्य, ही एका कुटुंबापुरती, जसं तुम्ही म्हणालात वाघसर, तशी मर्यादित नाहीयेत. जितका एखाद्या समाजाला वेदना होतात त्या जितक्या महत्वाच्या होतात, त्यापेक्षा एका कुटुंबाच्या वेदना आपण कमी नाही ठरवू शकत. राजाराम बापू पाटील हे जर आज येऊन आपली बाजू मांडू शकणार नसतील तर गोपीचंद पडळकर यांनी आमदार म्हणून नाही तर फक्त एक नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून याचं भान राखलं पाहिजे की आपण कुणाबद्दल काय बोलतो. बरं, इतकं सगळं झाल्यानंतर जर त्यांना त्याची उपरती होत नसेल, त्यांना साधी माफी मागावी वाटत नसेल तर मग कठीण आहे. मी पुन्हा सांगतो, गोपीनाथ पडळकरांचं जस्टिफिकेशन द्यायला आणि त्याचं समर्थन करायला मी इथं आलेलो नाहीये. भारतीय जनता पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करत नाही, त्यांच्या बोलण्याबरोबर आम्ही जात नाही. आमच्या सर्वोच्च नेत्यांनी सुद्धा त्याच्यापासून फारकत घेतलेली आहे. त्याच्यामुळे गोपीचंद पडळकरांना तुम्ही इकडे बोलवा आणि गोपीचंद पडळकरांना त्यांचं काय जस्टिफिकेशन द्यायचंय ते द्या. मला फक्त एवढं आय होप की गोपीचंद पडळकर ते स्पष्टीकरण देतील. आपण सगळेजण अपेक्षा करूयात की गोपीचंद पडळकर ते स्पष्टीकरण देतील. काम करत असाल तर मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे.
की तुम्ही जितेंद्र जरूर आव्हाडने विचारा. ज्यावेळी मारलं त्या जितेंद्र आव्हाडला काय केलं? बरं, आपण आणि विचारूयात स्वतः ना शरद तो पवार तोही आणि प्रश्न वृंदा महत्वाचा एका आहेच की जैन मी अजिबात समाजाची म्हणत नाहीये की ब्राह्मण तो प्रश्न महत्वाचा नाहीये. सांगा हनुमंत पवारजी, हे काय फक्त मी आणि सुरुवातीला सुद्धा म्हटलं होतं की दोन्ही बाजूला हे सारखीच संख्या आहे, कुठे काही कमी जास्त नाहीये. सगळ्या पक्षांमध्ये जसं सावंत साहेब म्हणाले सगळ्या पक्षांमध्ये हे नमुने आहेत. प्रश्न असा आहे या नमुन्यांना काही भीती नाही का वाटत कसली? आज आपण गोपीचंद पडळकरांना आरोपीच्या कटघऱ्यात उभं करतोय कारण आज त्यांचं वक्तव्य ताजं आहे, पण सगळ्या पक्षांमध्ये म्हणजे एखाद्या नेत्याची ही हिंमत होते की एका माणसाला घरी आणायचं आणि त्याला मारायचं, दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची ही हिंमत होते की आमदार मध्ये कुणाला तरी मारायचं, तिसऱ्या पक्षाची ही हिंमत होते की आपले कार्यकर्ते विधिमंडळामध्ये भिडणार. यांना कशाचंच काही वाटत नाही का? तुमच्या नेतृत्वाचा काही धाक असतो की नसतो तुमच्या नेत्यांवर, तुमच्या प्रवक्त्यांवर, तुमच्या कार्यकर्त्यांवर? हनुमंत पवारजी, कविताजी, अत्यंत कळीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला. मी हनुमंत पवार कुठल्याही विरोधी पक्ष नेत्याच्या आईच्या चारित्र्यावर आणि त्यांच्या वडिलांच्या चारित्र्यावर बोलायची हिंमत करणार नाही. त्याचं कारण असं आहे की माझे नेते राहुलजी गांधी, माझे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ मला तत्क्षणी पक्षामधून बाहेर काढतील याचा विश्वास आहे. मला भीती आहे माझ्या पक्षाच्या संस्काराची, मला भीती आहे मला ऐकणाऱ्या प्रेक्षकांच्या संस्काराची, मला भीती आहे माझा समर्थक म्हणून माझ्यासोबत जी लोक असतात त्यांची मला भीती आहे. म्हणून आम्ही असं करत नाही. काँग्रेसच्या कुठल्याही आमदाराने खासदाराने महाराष्ट्रामध्ये जो सध्या वाचाळपणा चालू आहे त्याच्यामध्ये सहभाग इतक्या खालच्या लेवलला कंबरेच्या खाली कधीही घेतलेला नाही, अभिमानाने सांगतो. कविताजी, मला दुसऱ्या एका गंभीर मुद्द्याकडे या चर्चेच्या निमित्तानं लक्ष वेधायचं आहे. हे फक्त जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस, गोपीचंद पडळकर इतका सोपा विषय नाही. कृपया लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मातृसंस्थेनं इथं विरोधी पक्षाची विचारधारा, विरोधी पक्षाचे नेते यांना बदनाम करण्याची एक मोहीम आखलेली आहे, त्याचा भाग आहे. राजाराम बापू पाटलांवरची टीका ते फक्त जयंत पाटलांचे वडील आहेत म्हणून आमच्या जीवारी लागली असा अर्थ नाहीये. राजाराम बापू पाटील हे स्वातंत्र्य चळवळीतलं नेतृत्व होतं. तुम्हाला मला स्वातंत्र्य भेटावं म्हणून ज्यांनी पोलिसांच्या इंग्रजांच्या लाट्या काट्या खाल्ल्या, ज्यावेळेस हे संघवाले पेन्शन घेत होते, इंग्रजांची मदत करत होते, त्यावेळेस आमचे राजाराम बापू तुरुंगामध्ये होते. साने गुरुजींनी म्हणाले होते की हा राजाराम एके दिवशी मोठा समाजकारणी राजकारणी होईल. साने गुरुजींच्या कौतुकास पात्र ठरलेले राजाराम बापू होते. हेच राजाराम बापू होते ज्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये 18 पगड जातीची पोरं शिकावी म्हणून शिक्षण संस्था काढली होती. हे तेच राजाराम बापू पाटील होते ज्यांनी 18 पगड जातीच्या शेतकऱ्यांच्या पोटामध्ये सुखाचा घास जावा म्हणून सहकारी चळवळ उभा केली होती. हे तेच राजाराम बापू पाटील होते ज्यांनी सामाजिक चळवळीमध्ये सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन चंद्रशेखर यांच्या सोबत कोल्हापूरच्या कागलपासून ते खानदेशच्या धुळेपर्यंत 1100 किलोमीटरची पदयात्रा काढली होती. स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान होतोय, सहकार चळवळीतल्या एका मोठ्या माणसाचा अपमान होतोय, 12 वर्ष महाराष्ट्राचं महसूल मंत्रीपद भोगलेल्या ज्येष्ठ विधानसभा सदस्याचा अपमान होतोय. RSS, भाजपा आणि देवेंद्र फडणवीसची गोपीनाथ पडळकरांच्या तोंडातून गोपीचंद पडळकरांच्या तोंडातून त्या संस्कृतीला शिव्या घालतायत, याचा आम्हाला संताप होतोय. याच्यावर अवधूत वाघ सरांची आपण प्रतिक्रिया घेऊच या, पण त्या अगोदर अरुण सावंतकडे जाऊयात. अरुण सावंतजी, हा प्रश्न खरा आहे मगाशी जो अवधूत वाघ सरांनी उपस्थित केला, आणि तो जरी कोण कुणाच्या सोबत आहे, कोण सत्तेमध्ये आहे, कोण विरोधात आहे, याच्या अपरोक्ष जाऊन विचारूया. म्हणजे काही भाषा या ठाकरी ब्रँड म्हणून मान्य करायच्या, पण मग इतर नेत्यांनी बोललं की ती मात्र अश्लाघ्य भाषा ठरते. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये हे सगळं कुठून रुजलं आणि ते अजूनही मान्य का होतंय? पहा कविताजी, आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीला उगीच बदनाम करत आहोत. महाराष्ट्राची संस्कृती आणि हे नेते वाचाळवीर यांचा आपण संबंध जोडू नका कृपया. मी आपण हात जोडून सांगेन, महाराष्ट्राची संस्कृती ही देशातील इतर सर्व राज्यांपेक्षा उच्च कोटीची आहे. परंतु त्याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा काही नेते मंडळी असे वाचाळवीर म्हणून प्रसिद्धीस येतात, हा त्यांचा पर्सनल प्रश्न आहे. याच्यामध्ये आपण त्यांच्या पक्षांच्या नेत्यांना सुद्धा जबाबदार धरलं नाही पाहिजे. कारण कोणताही नेता आपल्या कार्यकर्त्याला किंवा आपल्या खालच्या नेत्याला कधीच सांगत नसतो की तुम्ही असं बोला, असं घाणेरडं बोला, त्या नेत्याची आई काढा, त्याचा बाप काढा, याची आई माय काढा. कुठल्याही पक्षाचा नेता सांगत नसतो. त्यामुळे जे प्रमुख नेते असतात त्यांचा सुद्धा याच्याशी काही संबंध जोडण्याची गरज नाही. माझं फक्त एकच सांगणं आहे या अशा वाचाळवीरांना की तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव राखण्यासाठी थोडाफार प्रयत्न करा. प्रवक्त्यांना माझं सांगणं आहे की प्रवक्ता म्हणजे त्या पक्षाचा चेहरा असतो की हा
अरुण सावंत म्हणजे जसा आहे तसाच यांचा पक्ष असला पाहिजे असं बाहेर बोललं जातं. चेहरा असतो तर या प्रत्येक चेहऱ्यांनी स्वतःचं भान ठेवलं पाहिजे आणि आपल्या पक्षाचं आणि पक्ष प्रमुखांचं भान ठेवून बोललं पाहिजे. एवढंच मी सांगेन. बाकी या विषयावरती जास्त बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये. बर, ठीक आहे. ही आदर्शवादी भूमिका आहे, पण ती भूमिका प्रत्यक्षात असती, सगळ्या पक्षांमध्ये असती तर सगळ्यांनाच बरं वाटलं असतं, पण तसं काही नाहीये. त्यामुळे आपल्याला या चर्चा कराव्या लागतात. अमोल मातेलेजी, मगाशी जो प्रश्न उपस्थित झाला त्याचं उत्तर तुमच्या पक्षाकडनं सुद्धा अपेक्षित आहे. जेव्हा अनंत कर्मुसेंना तुमच्या पक्षाचा नेता घरी बोलावून मारहाण करतो तेव्हा त्यांच्यावर काही कारवाई होत नाही, पण आज गोपीचंद पडळकर जेव्हा बोलतात तेव्हा मात्र तुम्ही कारवाईची अपेक्षा करता. असं नाहीये. आपण ज्यांचा उल्लेख केला त्या जितेंद्र आव्हाड साहेबांवरती, त्यांच्या आईवरती, वडिलांवरती त्या संबंधित व्यक्तीने अनेक वेळा समज देऊन देखील आई वडिलांचा उल्लेख केला. काय खोटं त्यामुळे कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला आणि मग ती घटना घडली, परंतु पोलीस स्टेशनला ती कारवाई झाली. हे सगळं खोटं होतं. याचं रिटर्न मध्ये लेटर तुमच्या पक्षाच्या नाही, त्याचे सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. कर्मुसेंना दिलं. अनंत कर्मुसेच्या नावाने जी फेसबुक पोस्ट आली वाघ साहेब, मला बोलू द्या, तुम्ही ऐकत जितेंद्र नाही, आव्हाडांच्या तुम्हाला माहित मुलीचा नाहीये. उल्लेख होता. त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. केलीच त्यांनी नव्हती. कशा गैरसमज झाला शब्दात होता शिवाय दिलेल्या आणि त्यांना मारण्यात तुम्हाला आली. बोलू नको इथे. तर त्याच्यामुळे तुम्ही खोटं बोलू नका. तुमच्या आणि आईवडिलांमध्ये दुसरी किती गोष्ट, वर्ष मी तुमच्याकडे लागणार येते आहे? त्यांच्याकडनं उत्तर. तुम्ही आता प्रश्न उपस्थित केला तर आपण त्यांना विचारलं, त्यांचं उत्तर तर येऊ देत ना अवधूतजी. त्यांचं उत्तर येऊ देत. मी तुमच्याकडे परत येते. अमोलजी बोला. हे बघा, सत्याची मस्ती इथे पण तुम्ही दाखवते आम्हाला. तुम्ही म्हणताय मला बोलू द्या. मी बोलत असताना तुम्ही थांबता होते. आता मी मगाशी त्यांचं उत्तर ऐकलं, पहिला तुम्हाला संधी दिली की तुमचं उत्तर पूर्ण करू दिलं. त्यांना करू देत पूर्ण. मी येते तुमच्याकडे. नाही काय मी बोलत असताना तुम्ही त्यांना थांबवलं का? नाही थांबवलं. मी तुमच्याकडे नाही, परत नाही, आली की नाही, त्यांना नाही, थांबवून मी नाही, तुम्हाला नाही, संधी दिली की नाही अवधूतजी? असं नका करू. त्यांना बोलून होऊ देत. मी येते तुमच्याकडे. मी देते तुम्हाला वेळ आहे, आपल्याकडे वेळ. मी येते तुमच्याकडे. त्यांचं बोलणं होऊ देत प्लीज. अमोलजी, इथं तुम्ही बोलू द्या, आमचा आवाज दाखवू नका वाघ साहेब. तेव्हा जेव्हा घटना घडली ती घटना अत्यंत म्हणजे आई वडिलांच्या वरती शिव्या देऊन ज्या भाषेमध्ये खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी शब्द वापरले तेव्हा आमच्या कार्यकर्त्याचा उद्रेक झाला. तेव्हा ती जी घटना घडली त्याचं आम्ही समर्थन करत नाही, पण पोलिसांनी त्यावरती कारवाई केली. पण गोपीचंद पडळकर जसे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत त्या दिवसापासून पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, रोहितदादा पवार असतील, जयंत पाटील असतील, यांच्या वारंवार अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांनी असे शब्द प्रयोग केलेले आहेत. तरी देखील भारतीय जनता पार्टी त्यांना समज दिली नाहीये, म्हणून त्यांचा उद्रेक वाढत गेलेला आहे. आतापर्यंत त्यांनी किती वेळा ते शब्द वापरलेले आहेत. म्हणून काल त्यांची कमाल आहे अमोल मातेलेजी. म्हणजे त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली, त्या फेसबुक पोस्ट मध्ये काहीतरी लिहिलं म्हणून आम्ही त्यांना घरी आणून मारलं आणि मग पोलिसांची कारवाई झाली. मग आता गोपीचंद पडळकर बोललेत, मग काय त्यांच्या बाबतीत तसंच वागणार आहेत का अनंत कर्मुसेंसारखं? आणि मग बोलणार आहात पोलीस कारवाई झाली म्हणून. कसं काय समर्थन होतं अशा शब्दांमध्ये? ऐकले नाही म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी समज देऊन देखील त्यांनी ऐकलं नाही म्हणून त्या प्रकार घडलेला, पण त्याचं आम्ही समर्थन करत नाही. पण त्याच्यावरती पोलीस कारवाई झाली ना, आमचे कार्यकर्ते अटक झाली त्यामध्ये. पक्ष म्हणून काय कारवाई झाली? पक्ष म्हणून जितेंद्र आव्हाडांवर काय कारवाई झाली? त्या बघा आव्हाडांनी त्याच्यावरती त्यांना मारहाण केली नव्हती, आमच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. लक्षात घ्या ताई. ती घटना जेव्हा घडली तेव्हा आम्ही देखील त्या ठिकाणी होतो. अशा घटनेचं आम्ही समर्थन करत नाही. आमचा पक्ष देखील समर्थन करत नाही. आमच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली पण त्यावर पोलीस कारवाई झाली ना. वाघ साहेब सांगतात की या पडळकर जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यापासून इतक्या वेळा त्यांनी घाणेरडे शब्द वापरले तेव्हा त्यांनी काय कारवाई केली सांगा ना. मागचे 6-7 वर्ष भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, विधान परिषद आमदार आहे, विधानसभेचा आमदार आहे, असे शब्द वापरतो, एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना वापरतो. आता शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, रोजगाराचे प्रश्न आहे, त्यावर कधी काय बोलत नाही. आमदार म्हणून त्यांनी त्या मतदारसंघावर चांगला निधी नेला पाहिजे, त्यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी काही प्रयत्न केले गेले पाहिजे. त्यांची स्वतः फडणवीस साहेबांनी फसवणूक केलेली आहे. 2014ला धनगरांना आम्ही पहिल्या मंत्रिमंडळामध्ये आरक्षण देणार ही घोषणा केली, त्याबद्दल ते काही बोलत नाही. शांत राहिलेले 11 वर्षे झगडतात, ते सत्ताधारी पक्षामध्ये असून सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही. ही त्यांची खंत असावी आणि ते विरोधी पक्षांवरती जोर काढतात. त्याच्यापेक्षा सत्ताधारी पक्षांकडे त्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. हे भारतीय जनता पार्टी अशा लोकांना पोहोचते, त्यांच्यावर का कारवाई करत नाही हा खरा प्रश्न आहे. तेच आहे ना की कारवाई भारतीय जनता पक्षाने असं करावी असं म्हणताना 2 बोट तुमच्याकडे पण आहेत. तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागेल की तुमचे नेते जेव्हा हे करतात तेव्हा तुम्ही काय करता? बोलू आता
मी सांगितलं, वारंवार सांगितलं, ती घटना निंदनीय होती. आम्ही तर समर्थन करत नाही. बरं, पोलिसांनी ठीक त्या आहे. ठिकाणी त्या आता वेळ थोडा राहिलाय. कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल अवधूतजी केले, तुम्ही त्यांच्यावर बोला, म्हणजे कारवाई मला झालेली पुढचा आहे. एक प्रश्न अजून घ्यायचा आहे. बोला अवधूतजी. जरा झूम करा आणि दाखवा. बघा टीव्हीवर झूम करा आणि दाखवा ना. ते झूम, हा ठीक आहे, पण तरीही वाचण्यासारखं आता नाहीये, बोलतो. कारण ते खूप हे छोटं पण. आनंद परांजपे, आता कविताजी मला बोलू द्या. कविताजी मला बोलू द्या. आनंद परांजपे हे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते. त्यांनी लिहिलेलं आहे, अनंत कर्मुसेना, रविवार दिनांक 3 एप्रिल 2020 रोजी एका आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवरून झालेल्या वादावादीनंतर मी आपल्या विरुद्ध एक निवेदन माननीय पोलीस आयुक्त यांना दिलं होतं. कालांतराने असे लक्षात आले की आपण जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी व मुलीबद्दल कुठलेही आक्षेपार्ह विधान केले नाही. त्या निवेदनात मी तसे म्हटले होते, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तसेच त्या निवेदनातील या वाक्यामुळे आपली झालेली वैयक्तिक मानहानी व आपल्या कुटुंबियांना व आपल्या आप्तेष्टांना झालेल्या मनस्तापाबद्दल मी क्षमस्व आहे. हे आनंद परांजपेचं लेटर आहे आणि हे ऍडव्होकेट मातेले म्हणतात की अनंत कर्मुसेने अनेक वेळा जितेंद्र आव्हाडांच्या बायकोबद्दल, आईबद्दल आणि मुलीबद्दल लिहिलं. अरे किती खोटं बोलायचं. अरे तो जितेंद्र आव्हाड हा गुंड आहे. या गुंडाने मारलाय, त्याच्या बंगल्यात मारलाय आणि तुम्ही म्हणता तुमच्या कार्यकर्त्यांनी मारलाय. FIR मध्ये नाव आहे जितेंद्र आव्हाडचं आणि तुम्हाला वाटत पण नाही, शरम पण वाटत नाही खोटं बोलायला लोकांसमोर. ज्या माणसाने मरेच तोवर मार खाल्ला तो आज खोटं बोलत नाही, लक्षात घ्या. त्याच्याबद्दल त्याचे पुरावे आहे, ते कशा पद्धतीत तुमच्या बायकोला तुम्ही वाघसाहेब, आईला बोलला, तुम्ही वाघसाहेब, आईला वेळ संपत आलेली आहे. वाघसाहेब, हा मुद्दा असा आहे, नाही वाघसाहेब, जितेंद्र आव्हाडांचं कुणी समर्थन करत नाहीये, ते चूकच होतं, पण किमान तिथं पोलीस कारवाई तरी झाली. इकडे कुठलीही कारवाई होत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलं याचं एका कणाचं समर्थन नाहीये. आणि निवेदन जेव्हा आपण वापरलेले शब्द मागे घेत असतात त्यावेळेस पॉलिटिकल अफिलिएशन्स कुणाच्या काय असतात तेही आपल्याला जरा क्रॉस चेक करावं लागेल. ते आपण आता केलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी तिथे त्या फॅक्ट चेक मध्ये जात नाहीये. प्रश्न हा आहे की जितेंद्र आव्हाड असू देत, गोपीचंद पडळकर असू देत, संजय गायकवाड असू देत, संतोष बांगर असू देत वा अन्य पक्षांचे नेते असू देत, अगदी मणिशंकर अय्यर असू देत, जर एखादा नेता चुकीचं वक्तव्य करत असेल, चुकीचं वागत असेल, कायद्याला धरून वागत नसेल तर त्याचे फक्त कान टोचले नाही गेले पाहिजेत, त्याला अद्दल घडवली गेली पाहिजे. दुर्दैवानं महाराष्ट्रात हे घडत नाहीये आणि त्यामुळेच वाचाळवीरांची संख्या महाराष्ट्रामध्ये फोफावतीये. पण यामध्ये प्रश्न फक्त नेते, वरिष्ठ नेते काय करतायत, पक्ष नेतृत्व काय करतंय याचा नाहीये. याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. जेव्हा नेते असे वागत असतात तेव्हा जनता काय करत असते. जर हे असं वागून सुद्धा मी पुन्हा निवडून येऊ शकतो, मी लोकांमध्ये जाऊ शकतो, माझा तरीही जय जयकार होणारच आहे, याचा विश्वास जर नेत्यांना जनता देत असेल तर मग वाचाळवीरांची संख्या फक्त आणि फक्त वाढतच जाणार आहे. जर लोकांची भीती नसेल, व्यवस्थेची भीती नसेल, कायद्याची भीती नसेल तर हे होतच जाणार आहे. त्यामुळे आपण चुकीचं वागलं तर लोक दारात उभं करणार नाही याची भीती जोपर्यंत नेत्याच्या मनात बसत नाही तोपर्यंत पक्ष नेतृत्वानं कारवाया केल्या काय, समर्थन नाही दिलं काय, याचा काहीही फरक नेत्यांना पडणार नाही. त्यामुळे हा प्रश्न फक्त नेत्यांचा नाहीये, हा प्रश्न समाजाचा आहे, हा प्रश्न व्यवस्थेचा आहे. आज आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.